नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जे आपलं मास्टर स्ट्रोक सिरीज आहे त्याच्यामध्ये जो डबल ग्राफ आपला जो सध्या चालू आहे, डबल ग्राफ डी आहे, त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की आपला जो 10 मार्कवाला जो पॅटर्न या ठिकाणी चाललाय की आपल्याला 10 मार्क जे आहे ते आपले या ठिकाणी फिक्स करायचे आहे. आणि सध्या मी डबल ग्राफचा या ठिकाणी विचार करतोय. आज आपण बघू शकता, आज आपलं 9 नंबरचं लेक्चर आहे डीआयचं. या 9 नंबरच्या लेक्चरमध्ये डबल ग्राफचा आजचा आपला शेवटचा डीआय आहे, शेवटचं लेक्चर आहे. याच्यानंतर मी डबल ग्राफचे डीआय जे ते घेणार नाहीये, कारण पुढच्या मध्ये जे पुढचे लेक्चर्स आहे त्या पुढच्या लेक्चरमध्ये मला आता मिसिंग डीआय असतील किंवा त्याच्यानंतर काही व्हेरिएबल बेस, म्हणजे आपण थोडेसे मॉडरेट टू डिफिकल्ट कडे जाऊयात. कारण आतापर्यंत जे चालू होतं ते इझी टू मॉडरेट होतं. आता मॉडरेट टू डिफिकल्टचे जवळपास एक 7-8 लेक्चर्स जे आहे डीआयचे ते मी या ठिकाणी घेणार, मॉडरेट टू डिफिकल्टचे. आणि त्याच्यानंतर आपण जाणार डायरेक्ट डिफिकल्ट टू मेन्स लेवलचे जे आहे. मग त्याच्यामध्ये क्लेरिकल लेवलचे मेन्स असतील किंवा ऑफिसर लेवलचे मेन्स असतील, असा एक पॅटर्न आपण या ठिकाणी बनवलेला आहे. तर एक 9 प्रश्नांचा संच जो आहे, वाटलं तर अजून मी एक 10 नंबरचं लेक्चर जे आहे ते या ठिकाणी घेणार, पण ते डबल ग्राफचा असेल की सिंगल ग्राफचं ते मी एक्झॅक्टली आता सांगू शकत नाही. पण मी त्याच्यामध्ये एखादा डबल ग्राफ किंवा एखादा दुसऱ्या कॅटेगरीचा जो क्वेश्चन आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. मग त्याच्यानंतर 11 ते 20 हे जे व्हिडिओ असणार आहे किंवा 11 ते 20 हे जे लेक्चर्स असणार आहे डीआयचे आपले, ते जे आहे त्याच्यामध्ये आपण मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलकडे जाणार. आणि मग 21 ते 30 पर्यंत जे आहे तर आपण डिफिकल्ट टू मेन्स लेवल ज्याला म्हणता येईल, जे ऍक्च्युअल केसमध्ये आपल्याला विचारले जातात, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये ज्या पद्धतीने कव्हर केले जातात ते डीआय आपण बघणार आहोत 21 ते 30 मध्ये. जे मोस्टली डिफिकल्ट आणि कमर्शियल डीआय असतील, जे आयबीपीएस पीओ, एसबीआय पीओ किंवा बाकीचे जे एक्झाम्स आहेत ऑफिसर लेवल एज वेल एज क्लर्क लेवलच्या मेन्सलाच विचारले जातील, ते आपण डीआय या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सध्या जो सेशन चाललाय त्या सेशनमध्ये मला तुम्हा लोकांचे जे आहेत हे 10 मार्क या ठिकाणी फिक्स करायचे आहेत. आणि मला असं वाटतं की आजचा हा जो 9 नंबरचा व्हिडिओ आहे, या 9 नंबरच्या व्हिडिओला जर तुम्ही टोटल 9चे 9 व्हिडिओ जर सध्या या ठिकाणी फॉलो केले असतील, ऑब्विसली आपण या ठिकाणी ऑफलाईन मध्ये ते कव्हर केलेलेच आहे. बट वाईल द ऑफलाईन विथ ऑफलाईन जर आपण हे ऑनलाईनचे सेशन पण जर या ठिकाणी कॅरी करत असाल तर 10 मार्क जे आहे प्री लेवलचे, मग ते एसबीआय पीओचा प्री असू द्या, आयबीपीएस पीओचा प्री असू द्या किंवा कुठलाही प्री असू द्या, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एवढे व्हिडिओ जरी तुम्ही लोकांनी कंपल्सरी फॉलो केले किंवा बघितले असतील, त्यातले सगळे कन्सेप्ट तुम्ही जर समजा फॉलो करत असाल, ज्या मी सांगतोय, मी ज्या पद्धतीने डील करतोय त्या पद्धतीने जर तुम्ही डील केलं तर मला असं वाटतं 10 मार्क आपले फिक्स व्हायला काहीही हरकत या ठिकाणी नाहीये. ओके, चालेल, फाईन. जास्त इथं वेळ न घेता आपण पुढे जाऊयात. ह्या स्लाइडच्या बाबतीमध्ये मी नेहमी खूप जास्त बोलत असतो. आज नेमकं मी या स्लाइडच्या बाबतीमध्ये अजिबात बोलणार नाहीये. की तुम्हाला माहिती आहे स्लाइड बद्दल आपल्याला काय करायचंय, तुम्हाला स्वतःला जॉईन करून घ्यायचंय आणि जॉईन करून तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते या ठिकाणी कव्हर करायचे आहे. दिस इज अगेन द मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड वी आर हॅव्हिंग. ही जी स्लाइड आहे, व्हॉट टू रिमेंबर, मी नेहमी याच्याबद्दल बोलतो की डीआय मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन जर इन टर्म्स ऑफ रेशो असेल तर रेशोवरून रेशो काढताना, रेशोवरून पर्सेंटेज काढताना आणि रेशोवरून कंपॅरिझन काढताना आपल्याला खूप जास्तीत जास्त शॉर्टकट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्या शॉर्टकट्स कशा पद्धतीच्या आहेत त्या मी मागच्या 9-8 व्हिडिओमध्ये पण सांगितलेल्या आहेत आणि आजच्या 9व्या व्हिडिओमध्ये पण या ठिकाणी मी सांगणार. ओके, सपोज टू बी द इन्फॉर्मेशन गिव्हन इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज वरून रेशो, पर्सेंटेज वरून पर्सेंटेज आणि पर्सेंटेज वरून कंपॅरिझन हे खूप इझिली आपल्याला करता येतं. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे खूप जास्तीत जास्त शॉर्टकट अवेलेबल आहेत. त्या शॉर्टकट मी ऑलरेडी तुम्हाला लोकांना दिले, बस त्याच कंटिन्यू करा. मी तुम्हाला सांगितले प्रत्येक वेळेला जर ह्या 30ल्या स्लाइडला जरी तुम्ही या ठिकाणी सिरियस जर घेतलं ना तर जवळपास पर एक्झाम तुमचे या ठिकाणी 3 मार्क जे आहे ते वाढणार. याच्यामध्ये अजिबात शंका या ठिकाणी आपल्याला घ्यायची गरज नाहीये. सो ओके देन फाईन, याच्याबद्दल पण आपल्याला जास्त चर्चा करायची नाहीये. चला आता पुढे आलोय आपण. या केसमध्ये बघा तुमच्या समोर आता परत एकदा डबल जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये एक टेबल ग्राफ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या समोर एक लाईन ग्राफ आहे. आता लाईन ग्राफ जो आहे त्याच्यामध्ये समजा कदाचित तुम्हाला लोकांना जर समजा व्हिडिओमध्ये जर क्लॅरिटी कमी येत असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी लिहून देतो. इथं जे बघा, इथं जे आपण जे नर्सरी मधले जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये ग्रीन वर्ल्ड असेल, पेटाल्स असेल, ओयासिस असेल, सिक्रेट विलो असेल आणि प्लांटोरियम असेल, अशा वेगवेगळ्या टाईपचे जे काही व्हॉट वी कॅन से दॅट की जे झाडं असतील किंवा प्लांट्स असतील त्यांची नावं आहेत. जरा विचित्रच नावं आहे पण आहेत. आता याच्यामध्ये बघा द नंबर ऑफ प्लांट ज्या सोल्ड केलेले आहेत त्याचा पर्सेंटेज आपल्याला, सॉरी त्यांचे नंबर आपल्याला या ठिकाणी दिले. आणि व्हॉट एक्झॅक्टली गिव्हन इन द लाईन ग्राफ. लाईन ग्राफ मध्ये इथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला कदाचित इथं लक्षात येत नसेल पण मी तुम्हाला या ठिकाणी ते लक्षात आणून देण्याचा प्रयत्न थोडासा या ठिकाणी करतो. बघा ते असं आहे की या ठिकाणी जे आहे इथं जो आहे तो ग्रीन वर्ल्ड आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर, ग्रीन वर्ल्ड आहे. इथं जर बघितलं आपण इथं पेटाल्स आहे. त्याच्यानंतर इथं जर बघितला तो ओयासिस आहे. त्याच्यानंतर इथं जर बघितला तर सिक्रेट विलो आहे. आणि इथं जर बघितला तर इथं प्लांटोरियम आहे. तर अशा पद्धतीचे हे जे 5 आहेत. इथं काय दिले आपल्याला, पर्सेंटेज ऑफ द नंबर ऑफ द प्लांट जे अनसोल्ड आहे ते अनसोल्ड आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. हे लक्षात ठेवायचे आपल्याला. बरं, मग सर आता थोडक्यात जर आपल्याला या ठिकाणी जर बघायचं असेल की सर
आपला जो प्रश्न या ठिकाणी आता डील करायचे आहेत ते प्रश्न डील करत असताना आपल्याला हा डेटा पूर्णपणे या ठिकाणी करायचा आहे कंप्लीट. वरती इन्स्ट्रक्शन मध्ये दिले द गिव्हन टेबल शोज द नंबर ऑफ द प्लांट सोल्ड बाय द 5 डिफरंट नर्सरीज. हे प्लांट आहेत ज्यांचे नाव मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, ग्रीन वर्ल्ड, पेटाल्स, ओयासिस, सिक्रेट विलो आणि प्लांटोरियम आहे. याच्यामध्ये किती विकल्या गेले हा नंबर दिला डायरेक्टली, इथं दिला बघा नंबर दिला डायरेक्ट, नंबर ऑफ द प्लांट सोल्ड दिलेले आहेत आणि जे अनसोल्ड आहेत त्यांचं पर्सेंटेज इकडे दिलंय. म्हणजे सरळ सरळ आपण असं म्हणू शकतो की फॉर एक्झाम्पल इकडे जर ग्रीन वर्ल्ड जर आपल्याला 36% जर त्यांनी दिले अनसोल्ड, म्हणजे ऑब्विसली 40% जे आहे ते झाले सोल्ड. मग अशा केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोघांना मिळून आपल्याला एक टेबल या ठिकाणी तयार करावा लागेल. वन्स यू आर सपोज टू अगेन मेक द टेबल ना, तो टेबल जर आपला एकदा तयार झाला तर हे प्रश्न वेळोवेळी आपल्याला प्रत्येक वेळेला इकडे जायची गरज पडणार नाही. म्हणजे वेअरॅज या लाईन ग्राफ मधल्या लाईन्स तुम्हाला दिसत नसतील किंवा ते आकडे तुम्हाला दिसत नसतील किंवा हे तुम्हाला वर्ड्स तुम्हाला दिसत नसतील तरी अडचण काहीही नाहीये. आपण एकदा त्याचा टेबल तयार करून घेऊयात. आता टेबल तयार करताना कसा टेबल आपण तयार करणार ते बघा. तरी इथं आपल्याला पहिले घ्यायचे नर्सरीज, नर्सरीज मध्ये जे काही नावं दिलेले आहेत आपल्याला ते घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचंय सर टोटल घ्यायचे आपल्याला. इथं टोटलची गरज आपल्याला वाटलं तर नंतर घेऊयात टोटल. आपण पहिले टोटलच्या अगोदर आपण जे सोल्ड झालेले आहेत ते सोल्ड आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अनसोल्डचा पर्सेंटेज दिलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आणि यांना कम्पेअर करून दोघांना एकत्र करून माय डिअर स्टुडंट्स आपल्याला टोटल या ठिकाणी मिळणार आहे. इथं ग्रीन वर्ल्ड आहे, पहिला पॉईंट आपण घेतलाय. त्याच्यानंतर सर इथं पेटाल्स आहे तो आपण या ठिकाणी घेतलाय. त्याच्यानंतर ओएसिस आहे आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर सिक्रेट विलो जो आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर प्लांटोरियम आहे तर हा प्लांटोरियम पण आपण या ठिकाणी घेतलाय. टोटलची जर गरज लागली आपल्याला तर ठेवूयात, जर नसेल तर त्याची गरज आपल्याला नाही पडली तरी चालेल. एकदा जर आपण हा टेबल माय डिअर स्टुडंट्स या ठिकाणी तयार करून घेतला तर आपल्याला नेहमी या लाईन ग्राफला आणि या टेबलला बघायची गरज पडणार नाही, याची काळजी मी या ठिकाणी घेतोय. हा टेबल तयार करायला लिटरली आपल्याला नेहमीप्रमाणे 1 ते 1.5 मिनिटाचा वेळ लागेल, त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी लागणार नाही. सो आता आपण बघूयात. सर सोल्ड मला ऑलरेडी दिलेले आहेत. आता सोल्ड जे दिलेले आहेत ते दिले आपल्याला 240, तो आकडा एकदा लिहून घेतो. त्याच्यानंतर इथं 118 दिलाय. त्याच्यानंतर सर इथं 92 दिलाय. त्याच्यानंतर इथं आपल्याला 136 दिलाय. त्याच्यानंतर 270 दिलाय. टोटलची गरज पडली तर बघूयात. आता इकडे बघा या लाईन ग्राफ प्रमाणे जर बघितलं तर ग्रीन वर्ल्ड तुम्हाला जर दिसत नसेल मी स्वतः सांगतो, ग्रीन वर्ल्ड 36% अनसोल्ड आहे. आता बघा जरी तुम्ही छोट्या अक्षरात जर लिहिलं 36% अनसोल्ड आहे म्हणजे सर 64% सोल्ड आहे असं आपण या ठिकाणी कन्सिडर करूयात. त्याच्यानंतर पेटाल्स जे आहे ते 50% अनसोल्ड आहे. डेफिनेटली जर 50% अनसोल्ड आहे म्हणजे 50% त्यांनी विकलेले आहे हे आपल्याला या ठिकाणी समजलंय. त्याच्यानंतर ओएसिस जर आपण बघितले तर ओएसिस 60% जे आहेत ते अनसोल्ड आहेत. मग इथं जर मी 60% घेतलं म्हणजे डेफिनेटली 40% जे आहे तर ते या ठिकाणी सोल्ड आहेत. त्याच्यानंतर आपण सिक्रेट विलो मध्ये आलो. सिक्रेट विलो जर आपण बघितले सर 32% जे आहे तर ते अनसोल्ड आहे. म्हणजे ऑब्विसली आपण इथं जर बघितलं तर 68% जे आहे तर ते आपले या ठिकाणी सोल्ड आहे. आणि प्लांटोरियम जे आहे तर ते 10% अनसोल्ड आहे. म्हणजे ऑब्विसली 90% जे आहे तर ते सोल्ड आहे. सर याच्यावरून आपल्याला हा टेबल तयार करून घ्यायचा आहे. मग तुम्ही बघू शकता सर इथं जर बघितलं 9 त्रिक 27 होता तर इथं जर बघितलं आपण तर 9 त्रिक 27 म्हणजे 9 1 9. सर इथं आपण जर बघितलं सरळ सरळ याच्या 10% जर आपण बघितले तर 9 त्रिक 27 10 3 30 म्हणजे इथं आपल्याला मिळाले जे अनसोल्ड आहे ते 30 प्लांट मिळाले. सर 68 दुनी 136 होतात म्हणून 32 दुनी 64 झाले. हाही नंबर आपल्याला मिळालाय. नंतर मी याला कट करून टाकतोय, यालाही कट करतोय. परत एकदा बघा 9 त्रिक 27 म्हणून 10 3 30 झाले म्हणजे 230 आणि 30 असे मिळून जर बघितलं तर टोटल पण आपल्याला मिळालेला आहे 300. त्याच्यानंतर सर 68 ला डबल केल्यावर 136 मिळतो. 8 दुनी 16 रिमाइंडर 1 6 दुनी 12 आणि 13 तसं 32 दुनी 64 जर आपण केले तर 13 आणि 6 19 होतात. 19 म्हणजे 20 म्हणजे सर याचीही टोटल मला या ठिकाणी मिळालेली आहे 200. त्याच्यानंतर सर इथं जर आपण याला 4 म्हणलं आणि याला 6 म्हणलं तर 23 चौक 92 होतात. 23 चक्क 138 होतात. अशा पद्धतीने आपल्याला हाही नंबर या ठिकाणी मिळाला. हा जर आपण याच्यात टाकला नेऊन तर 100 म्हणजे सर याप्रमाणे इथं 230 अशी टोटल आपल्याला मिळालेली आहे. हा 8 जर याच्यात टाकला 100 आणि 130 230 होतात. सर 50% म्हणजे 118 तर हे 50% म्हणजे पण 118 होणार. 118 प्लस 118 जर बघितलं आपण तर 236 होतात. अशा पद्धतीने मिळाले. त्याच्यानंतर जर आपण इथं बघितलं 4 ने जर डिवाइड केलं 4 9 36 सॉरी 4 ने 10 4 9 36 आणि 4 16 64 होतात. सर 16 15 240 होतात तर 15 9 135 होणार. यांची जर ऍडिशन आपण केली तर 5 इथं या ठिकाणी घेतला ऍज इट इज. 4 आणि 3 7 होतात. त्याच्यानंतर 2 आणि 1 3 होतात. अशा पद्धतीने 375 असे टोटल ग्रीन वर्ल्ड, त्याच्यानंतर पेटाल्स, ओयासिस, सिक्रेट विलो आणि प्लांटोरियम. यू कॅन सी द टेबल. पूर्ण टेबल जो आहे तो तुमच्या समोर या ठिकाणी आहे. सो जेन्युइनली एकदा जर आपला हा टेबल या ठिकाणी तयार झाला, हा टेबल तयार झाल्याच्या नंतर
झाल्यानंतर आपल्याला परत परत या टेबल किंवा या लाईन ग्राफला या ठिकाणी बघायची गरज पडणार नाही. आणि टू बी ऑनेस्ट, मी ऑलरेडी क्लासमध्ये पण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना बोलतो की ह्या ज्या लाईन ग्राफ्स असतात, या लाईन ग्राफ युजली आपल्याला खूप जास्त त्रास देणारे असतात, स्पेशली त्या लोकांसाठी ज्या लोकांना चष्मा लागलेला आहे किंवा ज्यांना नंबरचा चष्मा आहे, अशा लोकांना या लाईन्स ज्या आहेत त्या स्टेबल जरी असल्या तरी त्या हलताना दिसतात. जर आपल्याला वेळोवेळी किंवा प्रत्येक वेळेला ते चॅलेंज जर फेस करायचं नसेल तर आपण काय करायचं, अशा पद्धतीने एक टेबल या ठिकाणी तयार करून घ्यायचा आणि देन गो थ्रू द क्वेश्चन्स. आता क्वेश्चन आपण सुरू करूयात वन बाय वन. पहिला प्रश्न काय म्हणतो बघा. सर, फाइंड द डिफरन्स बिटवीन द एव्हरेज नंबर ऑफ द प्लांट सोल्ड बाय सिक्रेट विलो अँड प्लांटोरियम टुगेदर अँड द टोटल नंबर ऑफ द प्लांट्स अनसोल्ड जे आहे पेटाल्स. म्हणजे आपल्याला सिक्रेट विलो आणि प्लांटोरियम इथं जे आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन द एव्हरेज नंबर ऑफ प्लांट सोल्ड बाय सिक्रेट विलो. सर, सिक्रेट विलोचे विकले गेलेले किती आहेत? 136 आहे या ठिकाणी मी करतोय सिक्रेट विलो. आणि प्लांटोरियम किती विकले गेलेले? 270. अशा पद्धतीने यांची ऍडिशन जर आपण घेतली 6 0 आणि त्याच्यानंतर इथं जर बघितले तर 401 होतात. त्यांनी काय सांगितले, फाइंड द डिफरन्स बिटवीन द एव्हरेज नंबर ऑफ द प्लांट सोल्ड बाय द सिक्रेट विलो अँड प्लांटोरियम. सर, याला जर डिवायडेड बाय 2 केलं तर सर मला इथं 203 मिळतात. ओके. अँड द टोटल नंबर ऑफ द प्लांट अनसोल्ड बाय पेटाल्स. पेटाल्सचे अनसोल्ड किती आहेत? सर 118 आहे. सर 13 तून 8 गेले 5 उरतात, रिमाइंडर इथे एक आला. 20 मधून जर 12 गेले तर 8 उरतात. सर 85 नंबर, ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने पहिला प्रश्न जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता आला. लक्षात घ्या, हा टेबल जसा तुमचा एकदा रेडी झालाय ना, हा टेबल रेडी झाल्याच्या नंतर फक्त 5 ते 10 सेकंदामध्ये हे प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. कदाचित तुमच्या मनामध्ये जी भीती असेल डबल ग्राफची, की सर डबल ग्राफ असेल तर खूप जास्त कॅल्क्युलेशन करावं लागतं, डबल ग्राफ असेल तर खूप जास्त वेळ त्याच्यामध्ये आपल्याला लागेल किंवा खूप लेंदीर ते क्वेश्चन असतील, हा जो एक मिसअंडरस्टँडिंग जी तुम्हाला लोकांच्या मनात असेल, प्लीज करून ती बाजूला काढून टाका. आणि अशा पद्धतीने जर आपण एकदा टेबल जर रेडी केला तर प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायला एवढाच वेळ आपल्याला या ठिकाणी लागेल. रेकॉर्डेड लेक्चर आहे, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, तुमच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या रिपीट करू शकता. आता मी जसं नेहमी करतो तसं याही ठिकाणी केलेलं आहे. आता आपल्याला या टेबलकडे, लिटरली ह्या टेबलकडे आणि ह्या काय म्हणता येईल लाईन ग्राफकडे जायची गरज नाहीये. आता फक्त आणि फक्त आपल्याला हा जो टेबल मी आपण या ठिकाणी तयार केलाय, या मागच्या स्लाइडमध्ये जो हा टेबल आपण तयार केलेला आहे, कुठला टेबल तयार केलाय आपण? दिस वन. हा टेबल मी थोडासा प्रॉपर फॉर्मॅटमध्ये, टेबल फॉर्मॅटमध्ये आता तुमच्या समोर या ठिकाणी आणलाय. आपण हे नंबर्स फक्त आता या ठिकाणी फॉलो करायचे आहे. सर, प्रश्न काय म्हणतो पुढचा बघा. द टोटल नंबर ऑफ द प्लांट सोल्ड बाय द प्लांटोरियम अँड ओएसिस टुगेदर. आता प्लांटोरियम जे आहे, प्लांटोरियम ओएसिस जे सोल्ड आहेत, प्लांटोरियमचे सोल्ड आहेत सर 270 आणि त्याच्यानंतर हे आहेत सर 92. अशा पद्धतीने आपण जर बघितले 2 6 आणि हे 3 होतात 362. आपल्याला विचारलंय व्हॉट पर्सेंटेज टुगेदर इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ द टोटल नंबर ऑफ द प्लांट्स इन सिक्रेट विलो. आता सिक्रेट विलोचे टोटल जर बघितले आपण तर किती आहे सर? 200 आहे. यांचं कंपॅरिझन आपल्याला विचारलंय. हे 2 0 100 बरोबर गेले सर. 18 दुनी 36 होता आणि बे एक बे होतात, म्हणजे सर 181% हे आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी आलं पाहिजे. इन दॅट केस ऑप्शन नंबर ई हे आपलं उत्तर असेल. वन्स युअर टेबल इज रेडी इट इज व्हेरी इझी टू सॉल्व्ह. आपल्याला एकदा टेबल जर रेडी झालं त्याच्यानंतर आपल्याला जास्त मेहनतीची गरज या ठिकाणी पडणार नाही. मी लिटरली ज्या पद्धतीचे कट या ठिकाणी असे मारलेले आहेत याची लिटरली आपल्याला गरज नाहीये. फक्त हा टेबल आपण लक्षात ठेवायचा. आपल्याला प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे प्लांटोरियम आणि ओएसिसचे जे सोल्ड आहेत ते घेतलेत, ते 362 होते. ते जे सिक्रेट विलोचे टोटल आहे 200, याच्या किती पर्सेंट आहे? 181 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. चला पुढे आलोय सर, प्रश्न क्रमांक 3. इफ द टोटल नंबर ऑफ द प्लांट्स इन प्लांटोरियम 2025. आता बघा, जे प्लांटोरियमचे टोटल जे प्लांट आहे 300, हे ऍक्च्युअली 1/5 ने जास्त आहे, 1/5 मोर दॅन द प्रिव्हियस इयर. आता हा जो डेटा दिला आपल्याला, बाय द वे वरतीच मी तुम्हाला सांगितलंय सर हा डेटा 2025 चा आहे. मग आता इथं जर आपण बघितलं सर 2025 आपण या ठिकाणी घेतलंय आणि सर 2024 आपण या ठिकाणी घेतलंय. अशा पद्धतीचा जर विचार या ठिकाणी केलाय आपण की सर हा जो नंबर दिलाय ना 2025 चा, हा 300 आहे पण हा 1/5 ने जास्त आहे. मग आता 1/5 ने जास्त जर असेल म्हणजे हा जर 5 असेल तर नक्कीच हा काय 1/5 ने जास्त आहे, म्हणजे हा 6 आहे. मग 6 पंचे 30 म्हणजे 5 5 किती झाले? 25. म्हणजे सर 2024 चे जे टोटल आहेत प्लांटोरियमचे ते 250 आहे. इथपर्यंत मी पोहोचलोय. ओके फाईन. लक्षात ठेवा 1/5 ने जास्त आहे म्हणजे 6/5 आहे. म्हणजे हा 6 असेल तर हा 5. हा रेशो आपण या ठिकाणी काढलाय. हा रेशो विसरायचा नाही. याच्याबद्दल मी नेहमी तुम्हाला लोकांना बोलत असतो की कशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी झालंय.
1/5 ने जास्त आहे म्हणजे 6/5 आहे, म्हणजे हा 6 असेल तर हा 5. ओके फाईन. अँड द रेशो ऑफ द नंबर ऑफ द प्लांट्स अनसोल्ड बाय द प्लांटोरियम इन 2024-2025 जर 4:3 असेल, देन फाइंड द नंबर ऑफ द प्लांट सोल्ड इन प्लांटोरियम 2024. आता सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला जो रेशो दिलाय तो कशाचा दिलाय माहितीये? द प्लांट अनसोल्डचा दिलाय, आणि प्लांट अनसोल्ड 2024-2025. मग आता काय करायचं आपण? सर याचे अनसोल्ड जे आहेत आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ते बघा, याचे अनसोल्ड 2025 चे अनसोल्ड आणि 2024 चे जे अनसोल्ड आहे यांचा रेशो जो आहे तो आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. किती? तो 4:3 आहे. आणि आपल्याला 2025 चे अनसोल्ड ऑलरेडी माहिती ना, 2025 चे जे प्लांटोरियमचे अनसोल्ड आहे ते 30 आहे. मग सर 3 म्हणजे 30 असेल तर 4 म्हणजे किती झाले? 40. मग आता आपण थोडासा इकडचा विचार करूयात की सर 250 पैकी अनसोल्ड जर 40 आहे, मग आपल्याला काय विचारलंय? देन फाइंड द नंबर ऑफ द प्लांट सोल्ड इन 2024. येस सर, 250 मधून जर 40 अनसोल्ड असेल तर नक्कीच जो सोल्ड वाला नंबर आहे तो किती झाला? 250 मायनस 40 210. सो माय डिअर स्टुडंट, ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर आहे की 210 जे आहे हे अनसोल्ड हे सोल्ड प्लांट आहे 2024 मध्ये प्लांटोरियमचे. लक्षात घ्या, प्रश्न थोडासा लेंदी होता. डिपेंडंट क्वेश्चन मी युजुअली याला म्हणत असतो. डिपेंडंट क्वेश्चन म्हणजे कसा की 2025 हा 2024 वर डिपेंड होता, याच्यापेक्षा हा 20% जास्त आहे. म्हणजे हा जर 120 असेल तर हा 100, 250 मिळाला. मग यांचा रेशो दिलेला 4, 2024 चे अनसोल्ड आणि 2025 चे अनसोल्ड 4:3, आणि हा 3 म्हणजे 30 ऑलरेडी माहिती, 4 म्हणजे 40 झाले. सगळे मिळून जे आहे 2024 चे 250 आहे, 250 आहे. 250 मधून 40 गेले, उरलेले 210 जे आहे तर ते सोल्ड असतील. अशा पद्धतीने हाही प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. चला सर पुढे आलोय. द नंबर ऑफ द प्लांट सोल्ड अँड अनसोल्ड बाय द अनदर शॉप प्लांट झोन. एक प्लांट झोन नावाचा एक जो शॉप आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सोल्ड आणि अनसोल्डचा जो काही आहे रेशो तो आपल्याला दिलेला आहे. द नंबर ऑफ प्लांट इथे मी लिहून घेतो. आता सर याला नाव दिले जे आहे ते आहे प्लांट झोन असं नाव दिलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला दिलंय सर सोल्ड. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सोल्ड जे आहे ते दिले आपल्याला 9 प्लस 80 असे दिलेले आहे. आणि सर जे अनसोल्ड आहेत ते अनसोल्ड आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे 24 आणि -80 असे आपल्याला जर रेशो दिलेले असतील तर रिस्पेक्टिव्हली इफ द टोटल नंबर ऑफ द प्लांट इन प्लांट झोन इज 60 मोर दॅन, जे आहेत प्लांट झोनचे जे टोटल आहेत ते जर 60 ने जास्त आहे कोणापेक्षा? दॅन द नंबर ऑफ द प्लांट सोल्ड इन प्लांटोरियम. मग आता प्लांटोरियमचे सोल्ड किती आहेत मला सांगा? सर प्लांटोरियमचे सोल्ड दिलेले 270. सर ह्या 270 पेक्षा अकॉर्डिंग टू द क्वेश्चन हे 60 ने जास्त आहेत. मग सर हे झाले 0, 6, 6, 12 ने 13, सर 230 झाले. मग अशा पद्धतीचं आपल्याला कॅल्क्युलेशन या ठिकाणी 230 नाही 330 झालेले आहेत. हा रिमाइंडर इकडे कॅरी केलाय 330. तर हे 330 म्हणजे कोण? ते हे सगळे मिळून आहे. म्हणून आपल्याला विचारलंय सांगा मग यस ची व्हॅल्यू काय असेल? मग याला म्हणायचं सर 9 प्लस 80 प्लस 24 -80 इक्वल टू किती रे पोरांनो? इक्वल टू आहे 330. सो माय डिअर स्टुडंट प्लस 80 -80 जो आहे तो इकडेच कॅन्सल झाला. 24 आणि 9 किती होता रे? तर 33 यस होतात. सर 33 यस ची व्हॅल्यू जर 330 असेल तर नक्कीच यस ची व्हॅल्यू 33 कॅन्सल झाला तर किती मिळाला? 10 मिळाला. माय डिअर स्टुडंट ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. सगळं काही स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. ज्या पद्धतीने मी डील केलंय ते प्रॉपरली या ठिकाणी बघायचंय आणि रिवाइंड करून तोपर्यंत बघा जोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार नाही. चला पुढे आलोय सर. पुढचा प्रश्न आपण बघतोय. या DI वर जे आहे युजुअली 6 क्वेश्चन आहेत असं मला वाटतंय. 6 क्वेश्चन असतील याच्यावर. बघा इथं जो आहे 1 नंबर 2 नंबर त्याच्यानंतर 3 नंबर त्याच्यानंतर 4 नंबर त्याच्यानंतर 5 नंबर आणि त्याच्यानंतर हा सुरुवातीचा 6 नंबर. यस ऑब्विसली मी जसं तुम्हाला सांगितलंय की टोटल 6 क्वेश्चन जे आहे ते या DI वर आपल्याला बघायला मिळतील. याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 10. चला पुढे जातोय सर. 1 मिनिट. येस हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन आपला राहून गेला. आपण डायरेक्ट पुढे गेलो असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण हा क्वेश्चन घेतला त्याच्यानंतर हा क्वेश्चन आपला सुटलेला आहे. कारण त्याच्या पुढचा क्वेश्चन आपण डायरेक्टली बघितला होता. त्याच्यामुळे आपल्याला परत एक प्लेस मागे येऊन हा क्वेश्चन आता बघूयात आपण. सर इफ द टोटल नंबर ऑफ द प्लांट सोल्ड ऑफलाईन इन बाय पेटाल्स इज 3 टाइम्स ऑफ द प्लांट सोल्ड ऑफलाईन बाय ओएसिस. ओके, द रेशो ऑफ द नंबर ऑफ द प्लांट सोल्ड ऑनलाईन बाय पेटाल्स टू द ओएसिस इज 1:1. देन फाइंड द टोटल नंबर ऑफ द प्लांट सोल्ड ऑनलाईन बाय पेटाल्स अँड ओएसिस असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. बरं आता जे विकल्या गेलेले फक्त त्यांच्याबद्दल बोलले जाते. बरं आता आपण काय करूयात पहिले
या ठिकाणी करूयात सर पेटाल्स आपण या ठिकाणी घेतला. बरं, पेटाल्सचे सोल्ड किती झालेले टोटल 118 झाले. म्हणजे जे काही बोलले जाते ते 118 बद्दल बोलले जाते. त्याच्यानंतर हे जे ना द नंबर ऑफ प्लांट सोल्ड ऑफलाईन. आता इथं आपण याला काय करायचं, याला म्हणायचं सर ऑफलाईन आणि याला म्हणायचं सर ऑनलाईन. चालेल, काही अडचण नाहीये. या ठिकाणी आपण घेतलंय. पुढे आलो, पेटाल्स इज 3 टाइम्स ऑफ द प्लांट सोल्ड बाय ऑफलाईन बाय ओयासिस. चला आता ओयासिसचं पण आपल्याला या ठिकाणी सेम हाच पॅटर्न करायचंय. सर ओयासिसचे विकले किती गेलेले 92. बरं, हे पण कसे विकले गेले, तर हे विकल्या जाणार आहे ऑफलाईन आणि त्याच्यानंतर इकडे विकल्या जाणार आहे ऑनलाईन. क्या बात आहे, बढिया. मग आता पुढे काय म्हणलंय सर, द रेशो ऑफ द नंबर ऑफ द प्लांट सोल्ड. आता हे पहिले थ्राईस म्हणले, द नंबर ऑफ प्लांट सोल्ड ऑफलाईन बाय द पेटाल्स इज 3 टाइम्स आहे. म्हणजे हे जे आहे त्याला आपण 3x असं म्हणायचं आहे. हा जर x असेल तर सोल्ड ऑफलाईन बाय द ओयासिस. ओके, याचे ओयासिसचे ऑफलाईन विकलेले गेलेले आहेत x, तर हे त्याच्या 3 पट आहे, म्हणून याला आपण अशा पद्धतीने या ठिकाणी डील केलेला आहे. ओके सर, नो प्रॉब्लेम. पुढे काय म्हणले, द रेशो ऑफ द नंबर ऑफ प्लांट सोल्ड ऑनलाईन बाय पेटल्स अँड ओयासिस इज 1:1 आहे. म्हणजे सर याची व्हॅल्यू y आहे आणि याची व्हॅल्यू y आहे, कारण त्यांनी 1:1 दिलाय. जर असं असेल then find the total number of the plants sold online by petals and oasis. आपल्याला ऑनलाईन म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. मग सर इथं काय म्हणायचं आपल्याला, इथं जर बघितलं आपण 3x प्लस y ची जर व्हॅल्यू आपण बघितली तर 118 येते, यू कॅन सी. आणि इथं जर बघितलं सर तर x प्लस y ची व्हॅल्यू जी आहे तर ती आपल्याला किती येते 92 येते. अशा पद्धतीचे इक्वेशन क्वाइटली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. याच्यातून आपल्याला कोण पाहिजे, देन फाइंड द नंबर ऑफ द प्लांट सोल्ड ऑनलाईन. आता ऑनलाईन जर पाहिजे असेल तसंही आपण याला मायनस मायनस जर केलं हा तसाही कॅन्सल होतो. मग सर इथं जर बघितलं आपण तर 2x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते 18 होते. म्हणजे सर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 13. मग x ची व्हॅल्यू जर 13 मिळते ती याच्यात टाकूयात ना आपण. मग आपण याला काय म्हणायचं सर y इक्वल टू 92 आहेच ऑलरेडी. हा x तिकडे जाऊन जो आहे मायनस होणार, जो आहे सर 13. मग सर 12तून जेव्हा 3 जातात तेव्हा किती उरतात 9 उरतात. रिमाइंडर इथं 9 मधून 2 गेले 79 उरतात. एकाची व्हॅल्यू 79. आपल्याला त्यांनी विचारले दोघांची मिळून y विचारले म्हणजे 2y. मग याला जर मी मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर 9 दुनी 18, 1 उरला, 7 दुनी 14 आणि 1 15 म्हणजे सर 158 असे जे आहेत याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. हा प्रश्न आपल्याला थोडासा जे आहे तर या पद्धतीने डील करावा लागेल, कारण याच्यामध्ये दोघही व्हेरिएबल जे आहे ते युजुअली अननोन दिलेले आहेत. तशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके फाईन. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करून मिळेल. अशा पद्धतीने या DI वर जे आहे ना ऍक्च्युअली 6 प्रश्न विचारले गेलेले होते. तर ऍक्च्युअल जो एक्झाम तुम्ही देणार आहात त्या ऍक्च्युअल एक्झाम मध्ये पण तुम्हाला कदाचित अशी परिस्थिती बघायला मिळू शकते. एखाद्या DI वर 6 प्रश्न विचारले जातील आणि एखाद्या DI वर 4च प्रश्न विचारले जातील. सो न घाबरता आपल्याला त्या पद्धतीने डील करायचं आहे. सर हे 6 प्रश्न आपले या ठिकाणी झालेले आहेत. हा प्रश्न आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलाय. राईट नाऊ आपल्याकडे आलाय सर पुढचा वाला DI. ह्या DI मध्ये आता नेमकं काय दिले ते वरती तुम्ही इन्स्ट्रक्शन मध्ये वाचू शकता. सर द गिवन पाय चार्ट शोज द पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन ऑफ द टोटल नंबर ऑफ द वोटर्स हु वोटेड फॉर द पार्टी एक्स आणि वाय टुगेदर. पार्टी एक्स आणि वाय ला किती टक्के लोकांनी या ठिकाणी वोटिंग केलंय त्याच्याबद्दलचा डेटा दिलाय. 10% यम जे आहे तर पर्सेंटेज ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ द टोटल नंबर. आणि हे जे आहेत 5 डिफरंट डिस्ट्रिक्ट आहेत MNOPQR. म्हणजे एम मध्ये 10% वोटिंग झालं, एन मध्ये 15% झालं, ओ मध्ये 20% झालं, पी मध्ये 25% झालं आणि क्यू मध्ये 30% वोटिंग झालेलं आहे. हे 2026 चा डेटा दिलाय आपल्याला 2026. आणि द टोटल नंबर ऑफ द वोटर अक्रॉस ऑल द 5 डिस्ट्रिक्ट टुगेदर जे किती आहे 500 आहे. म्हणजे सर हे जे पर्सेंटेज आपल्याला दिसत आहे हे सगळे 500 चे पर्सेंटेज आहे. आणि खाली आपल्याला नोट दिली आहे टोटल नंबर ऑफ वोटर्स काय असतात, द नंबर ऑफ वोटर हु वोटेड फॉर पार्टी एक्स अँड द नंबर ऑफ वोटर्स हु वोटेड फॉर पार्टी वाय. इथं जर बघितलं आपण तर रेशो ऑफ द नंबर ऑफ द वोटर्स हु वोटेड फॉर द एक्स अँड वाय. म्हणजे हा जो इकडच्या बाजूने या प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये जे वोटिंग या ठिकाणी झालंय ते एक्स ला किती झालंय आणि वाय ला किती झालंय त्याचं वोटिंग आपल्याला या ठिकाणी रेशो आपल्याला जो आहे तो दिलेला आहे. सो माय डिअर स्टुडंट्स परत एकदा आपल्याला इथं जो आहे एक टेबल या ठिकाणी तयार करून घेऊयात. तर पहिला जो कॉलम आपल्याला या ठिकाणी बनवायचा आहे तो असणार आहे डिस्ट्रिक्टचा. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो असणार आहे सर पार्टी एक्स ला किती वोटिंग मिळालंय त्याचा. किंवा आपण पहिले काय करूयात, पहिले आपण या ठिकाणी टोटल घेऊन टाकूयात की सर इथं जर मी टोटल घेतला, टोटलच्या नंतर आपल्याला इथं दिलाय एक्स ला किती मिळणार आणि वाय ला किती मिळणार. अशा पद्धतीचा रेशो पण आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर सर MNOPQ अशा पद्धतीने दिले, एम त्याच्यानंतर एन त्याच्यानंतर ओ त्याच्यानंतर पी त्याच्यानंतर क्यू अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे. आणि गरज वाटली तर टोटल पण आपण ठेवू शकतो, पण शक्यतो त्याची गरज पडत नाही कारण हा 500 मला ऑलरेडी दिलेला आहे. सर एम किती आहे 10% आहे. येस ऑब्विसली 500च्या 10% 50 झाले. एन किती आहे 15, तर 15 5 किती होता 75, हाही मिळालाय. सर याच्या 20% जर काढले आपण 500च्या तर 100 येतात. 25% जर काढले तर डेफिनेटली 125 येतात आणि 30% जर काढले तर हे येतात 150. अशा पद्धतीची टोटल
अशा पद्धतीची टोटल आपल्याला या ठिकाणी मिळाली. आता आपण काय करूयात, याला वरती इथं टोटल लिहूयात, कारण मी आकडे इकडच्या बाजूला लिहून गेलेले आहेत. तर याला आपण ऍज इट इज ठेवू आणि याला एक्स आणि याला वाय असं करूयात, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अशा पद्धतीचं टेबल आपण या ठिकाणी तयार करू शकतो. सर तिकडे जो रेशो दिलाय, आता तो रेशो एकदा मी लिहून घेतो. सर इथं 3:2 दिलेला आहे, त्याच्यानंतर सर इथं 4:1 दिलेला आहे, त्याच्यानंतर इथं A:1 दिलेला आहे. इथं मात्र आपल्याला एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करावे लागतील. सर इथं 2:3 दिलेला आहे आणि सर इथं 2:B दिलेला आहे. म्हणजे हे A आणि B जे आहे हे व्हेरिएबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत, हे फक्त लक्षात ठेवा. चालेल, ओके फाईन सर. मग आता 50चे किती तुकडे पाडायचे? 3 आणि 2 5 तुकडे जर आपण पाडले, या ठिकाणी लिहितो बघा, परत रफ करूयात. सर 50चे 5 तुकडे जर पाडले, एक तुकडा आपल्याला कितीचा मिळाला? 10. म्हणजे सर हा झाला 10 3 30 आणि हा झाला 10 2 20. याचं काम या ठिकाणी संपलंय. सर परत एकदा आपण जर बघितलं, सर 75चे किती तुकडे पाडायचे? तर 5 तुकडे पाडायचे. किती 5 75? सो डेफिनेटली 15 5 75 होता. याला 15 चौक 60 म्हणायचं, याला 15 1 15 म्हणायचं. म्हणजे हा पण रोल या ठिकाणी संपलाय. याला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता येणार नाहीये, ऍज इट इज ठेवूयात. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे सर 125. सर 125चे किती तुकडे पाडायचे? तर 5 तुकडे पाडायचे. म्हणजे सर एकाची व्हॅल्यू आपल्याला 25 मिळते. 25 5 25 5 125, म्हणून याला 25 दुनी 50 म्हणायचे आपल्याला आणि याला 25 3 75 असं म्हणायचं आहे. अशा पद्धतीने हाही रोल या ठिकाणी संपलाय. म्हणजे आपल्याला फक्त एम एन आणि पी चे टोटल या ठिकाणी काढता आले, बाकीच्यांचे टोटल सध्या काढता येणार नाही. तशा पद्धतीने आपल्याला हे जे कॅल्क्युलेशन या ठिकाणी आहे ते तुम्ही या ठिकाणी बघून घेतलंय. आता मी याला रफ करून टाकतो, म्हणजे आपल्याला पुढचे प्रश्न सॉल्व्ह करायला इथं थोडीशी जागा मिळेल. चालेल सर, पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतोय? इफ द ऍव्हरेज नंबर ऑफ द वोटर्स हू वोटेड फॉर पार्टी वाय इन डिस्ट्रिक्ट एम अँड क्यू टुगेदर जर 50 असेल. बघा, पार्टी वाय जर बघितलं, पार्टी वाय ला आपल्याला सांगितलंय की एम आणि क्यू मिळून, आता एम इथं आहे ऑलरेडी, क्यू जो आहे तो इथं दिलेला आपल्याला, तर यांचे 20 आणि याचे बी मिळून त्यांचा ऍव्हरेज किती दिलंय? 50 दिलंय. सर आता ऍव्हरेज जर समजा 50 असेल, लक्षात घ्या ऍव्हरेज 50 आहे, मग यांची सम काढायची असेल तर सम कशी काढणार आहे बाळांनो? आपण याला म्हणायचं 50 × 2. 2 का? कारण माझ्याकडे 2 जे आहेत तर 2 डिस्ट्रिक्ट या ठिकाणी दिलेले आहेत, एम आणि क्यू, म्हणून याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर सर याची सम आपल्याला मिळालेली आहे 100. बरं, आता 100 मिळाली. आता लक्षात ठेवा, एम चे वाय वाले 20 आणि हे बी असे दोघं मिळून किती झालेत? तर 100 झाले. त्याच्यातले हे जर 20 असतील तर नक्कीच इथलची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? सॉरी, इथलची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार? मग बघा, इथलची व्हॅल्यू जी आहे सर ती आपल्याला मिळालेली आहे 80. मग ही जर 80 मिळाली, सर 150 मधून जर हे 80 गेले तर नक्कीच इथे किती येतात? 70 येतात. अशा पद्धतीने आपल्याला तर बी ची व्हॅल्यू याच्यातून मिळेल, कारण जर एमचा पार्टी वाय आणि क्यूचा पार्टी वाय मिळून जर 100 असतील, त्याच्यातले हे 20 आहे, हे 80 झाले. मग सर 2 म्हणजे 70. इथं लक्षात घ्यायचं लगेच, सर 2 म्हणजे जर 70 असेल तर ऑब्व्हियसली 80 म्हणजे किती? जर हे कॅल्क्युलेशन जर आपण केलं माय डिअर स्टुडंट्स, की याचे जर कॅल्क्युलेशन आपण असं केलं तर हे झाले सर 8 दुनी 16, सर 16/7 अशी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली. कोणाची व्हॅल्यू मिळाली ही? तर ही बी ची व्हॅल्यू मिळाली 16/7. सर आपल्याला विचारलं, मग सांगा बी × 49 किती असेल? मग सर बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 16/7 आणि त्याला इंटू करायचं आहे 49. मग सर हे झाले 7 7 49 आणि 16 7 किती होतात? 112. सो माय डिअर स्टुडंट, ऑप्शन नंबर ई हे उत्तर आपलं या ठिकाणी आहे. बघा, प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जी आहे ती मी थोडीशी आता इझी टू मॉडरेट कडे जाण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. लक्षात घ्या, इझी टू मॉडरेट कडे जाण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी चाललाय त्या हिशोबाने या ठिकाणी हा प्रश्न आहे. आणि जो बी आपल्याला या ठिकाणी अननोन दिला होता त्याच्याबरोबर आपल्याला इथे जे आहे थोडंसं खेळायला त्यांनी लावलंय आणि ते खेळताना आपल्याला बी ची व्हॅल्यू जी मिळाली ती आपल्याला 16/7 मिळाली. आणि मग 16/7 ला इंटू आपल्याला 49 जर केलं तर डेफिनेटली 112 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे, ज्याही गोष्टी या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केल्या त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अगेन फॉर युअर कन्व्हिनियंट मी जो टेबल आहे तो टेबल रेडीमेड तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलाय. फक्त आपल्याला ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेला वेगळ्या अँगलने विचार करून ती कॅल्क्युलेट करावी लागेल. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. सर नेक्स्ट वाला क्वेश्चन काय म्हणतो बघा. सर आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ द वोटर्स who voted for party Y in district P is 1/3 of the voters are invalid. Okay fine. आता इथं काय झालंय, आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ द वोटर्स हु वोटेड फॉर पार्टी Y इन P मध्ये. आता सर P मध्ये पार्टी Y ला टोटल किती वोटिंग झालेलं आहे? 75 वोटिंग झालेलं आहे. इथं बघू शकता पी ला जे वाय या पार्टीला वोटिंग झाले 75. त्याच्यापैकी 1/3 ऑफ द वोटर्स जे आहे ते इनव्हॅलिड आहे. बस, व्हेरी नाईस. मग सर इथं जर आपण म्हणलं की सर हे इनव्हॅलिड आहे,
म्हणजे उरलेले जे आहे ते नक्कीच काय असणार, व्हॅलिड असणार. मग आपल्याला त्यांनी सांगितलं की सर 1/3 जर इनव्हॅलिड आहे तर डेफिनेटली याचे जे 2/3 आहे ते व्हॅलिड असतील. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय, अँड द रिमेनिंग वोटर्स आर व्हॅलिड, देन फाइंड द नंबर ऑफ व्हॅलिड वोटर्स कास्ट पार्टी फॉर वाय. आपल्याला व्हॅलिड विचारलेले 2/3 कोणाच्या, तर डेफिनेटली आपल्याला सर 75च्या विचारलेलं आहे. 3 ने भाग दिला तर इथं 25 मिळाले, 25 दुनी 50 होतात. ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर आहे. याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायची गरज आपल्याला या ठिकाणी नाहीये. चला सर पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, फाइंड द टोटल नंबर ऑफ द वोटर्स हु वोटेड फॉर पार्टी एक्स इन डिस्ट्रिक्ट ओ अँड क्यू टुगेदर. देन फाइंड द टोटल नंबर ऑफ द वोटर्स हु वोटेड पार्टी एक्स ओ. आता पार्टी एक्स आणि ओ जर बोललं तर इथं ए दिलेलं आहे आपल्याला, ओके, आणि क्यू टुगेदर जर असेल असं विचारलं किती आहेत. गिवन दॅट द व्हॅल्यू ऑफ ए इज द स्क्वेअर रूट ऑफ द लार्जेस्ट सिंगल डिजिट नंबर. आता आपल्याला काय करायचंय, स्क्वेअर रूट काढायचंय आपल्याला, त्याचा स्क्वेअर रूट, तो पण लार्जेस्ट सिंगल डिजिट नंबर. तर लक्षात ठेवा लार्जेस्ट सिंगल डिजिट नंबर जो परफेक्ट स्क्वेअर आहे तो 9 आहे, 9. आणि सर याचा जर आपण रूट काढला तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 3 मिळाली. सो माय डिअर स्टुडंट ए ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 3 मिळते आहे. जर असा असेल, ओके, स्क्वेअर रूट ऑफ द लार्जेस्ट सिंगल डिजिट नंबर अँड द व्हॅल्यू ऑफ बी इज द सेम ॲज ए, म्हणजे जर ए ची व्हॅल्यू 3 आहे तर डेफिनेटली बी ची व्हॅल्यू पण काय मिळालेली आपल्याला, सर बी ची व्हॅल्यू पण 3च दिलेली आहे. असा हा कार्यक्रम इथपर्यंत आलाय. सगळ्यात पहिले झालं काय, सर लार्जेस्ट सिंगल डिजिटचा स्क्वेअर रूट काढायचंय. आणि लक्षात ठेवा अशाच नंबरचा स्क्वेअर रूट आपण काढू शकतो जो स्वतः परफेक्ट स्क्वेअर आहे. मग सर सर्वात मोठा सिंगल डिजिट परफेक्ट स्क्वेअर नंबर कुठला, 9. त्याचा डिजिट काय, त्याचा स्क्वेअर रूट काय, 3. मग ए ची व्हॅल्यू झाली 3. आणि पुढे क्लिअरली सांगितलंय ए आणि बी ची व्हॅल्यू जी आहे ती सेम आहे. इथं दिलंय नंबर अँड द व्हॅल्यूज ऑफ बी इज द सेम ॲज द व्हॅल्यू ऑफ ए. त्या हिशोबाने हे 3 आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके फाईन. आता आपण काय करायचंय, फाइंड द नंबर ऑफ वोटर्स. आता इथं जर आपण 3 घेतला, ए ची व्हॅल्यू जर 3 घेतली म्हणजे हे झाले सर 3 आणि 1 4. म्हणजे सर आता इथं काय करायचं आपल्याला, 3 मध्ये आपल्याला किती वाटायचे, तर 100 वाटायचे आहेत सर. ऑब्विसली 100चे डिवायडेड बाय किती केलं आपण, 4 केलं. म्हणजे एकाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 25 मिळाली. मग 25 3 किती झाले, 75 झाले. चला हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. चला इथं लिहून घेऊयात आपण की सर हा आहे 75. ठीक आहे. पुढे फाइंड द टोटल नंबर ऑफ द वोटर्स हु वोटेड फॉर पार्टी एक्स इन डिस्ट्रिक्ट ओ अँड क्यू टुगेदर असं म्हणले. म्हणजे ओ ची व्हॅल्यू मिळाली 75. आता काढायचे कोण राहिले, क्यू. सर इथे तेच सांगितलंय की बी ची व्हॅल्यू जर 3 असेल म्हणजे आपल्याला 2 मध्ये किती वाटायचे आहेत, सर 150 आपल्याला वाटायचे. म्हणजे 150चे किती तुकडे पाडले आपण, 5. 5 3 15 होतो. म्हणजे 30 दुनी 60 इकडे आले. तर सर हे 60 पार्टी एक्स ला मिळाले आणि हे 75 पार्टी एक्स ला मिळाले. यांची ऍडिशन जर केली 6 आणि 7 किती होतं, 13. 13 म्हणजे 135. सो माय डिअर स्टुडंट याचं उत्तर जे आहे ते 135 आपल्याला मिळालं. ऑप्शन नंबर बी हे उत्तर आपलं या ठिकाणी असेल. लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी करत असताना हा जो टेबल आपण एकदा तयार करून ठेवलेला आहे, या टेबलचा उपयोग ज्या पद्धतीने मी या ठिकाणी करतोय तो उपयोग कशा पद्धतीने होतोय हे फक्त तुम्हाला लोकांना लक्षात ठेवायचं आहे. चालेल सर, पुढे जातोय आपण. नेक्स्ट क्वेश्चन. क्योंकि रुकना मना आहे, आपल्याला जी व्हिडिओ आहे व्हिडिओची लेंथ जर कमी करायची असेल तर आपल्याला प्रश्नांकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. सर पुढे काय म्हणलंय, इफ द रेशो of male to female voters in party X and Y in district M is 1:1 दिलंय and 3:1 दिलंय. पार्टी X आणि Y, M बद्दल बोलल्या जाते बघा, M बद्दल इथं बोलल्या जाते, M बद्दल बोलल्या जाते. किती दिले, पार्टी X मध्ये 30 दिलेले आहेत. त्याच्यानंतर पार्टी Y मध्ये किती दिलेले, 20 दिलेले आहेत. सो यांचा जो रेशो दिलाय आपल्याला मेल आणि फिमेलचा, आणि यांचा पण जो रेशो दिलाय आपल्याला मेल आणि फिमेलचा, त्याच्याबद्दल चर्चा आपण या ठिकाणी करतोय. द रेशो ऑफ द मेल टू फिमेल वोटर्स इन पार्टी X and Y इन डिस्ट्रिक्ट M इज 1:1. म्हणजे सर यांचा रेशो जो आहे तो डेफिनेटली 1:1 आहे आणि यांचा जो रेशो आपल्याला दिलाय तो 3:1 आहे. एकदा कॅल्क्युलेट करूया. 30 ला सारखं वाटायचं म्हणजे डेफिनेटली हे झाले सर 15 आणि हे झाले 15. नो प्रॉब्लेम. सर 20 चे किती तुकडे पाडायचे, तर 20 चे आपल्याला 4 तुकडे पाडायचे. एक तुकडा 5 चा येतो म्हणजे सर हे झाले 5 3 15 आणि हे झाले 5 1 5. अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन झालंय. मग पुढे काय म्हणलंय, फाइंड द पर्सेंटेज ऑफ द टोटल नंबर ऑफ द वोटर्स इन पार्टी X and Y टुगेदर आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ द वोटर्स इन डिस्ट्रिक्ट M. परत एकदा आपल्याला फक्त मेल बद्दल विचारले. फाइंड द पर्सेंटेज ऑफ द टोटल नंबर ऑफ द मेल वोटर्स इन पार्टी X. आता मेल वोटर म्हणजे 15 आणि 15 किती झाले, तर 30 झाले. तो 30 मी या ठिकाणी घेतलाय. ओके. आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ द वोटर्स इन डिस्ट्रिक्ट M. टोटल नंबर ऑफ द डिस्ट्रिक्ट M किती आहे, 50 आहे. मग सर या 50 बरोबर याचं कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन म्हणजे 3/5 झालं. सर 3/5 म्हणजे किती टक्के होतात, सो ऑब्विसली इथं 60%चा आपल्याला मिळालेला आहे पॉईंट. ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर असेल. एव्हरीथिंग इज देअर ऑन द स्क्रीन, यू कॅन सी अँड जस्ट अनालाइज. जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत बघत राहा. सर इन
डिस्ट्रिक्ट ओ द नंबर ऑफ द वोटर्स. आता बघा डिस्ट्रिक्ट ओ बद्दल बोललं जाते, मतलब याच्याबद्दल बोललं जातं जिथं ओ आपल्याला जो आहे तो व्हेरिएबल फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. इन डिस्ट्रिक्ट ओ द नंबर ऑफ द वोटर्स हु वोटेड फॉर पार्टी वाय is a 2/3 less than the number of the voters who voted for party Y in the district P. ओके, आता सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा काय करायचा आहे आपल्याला की डिस्ट्रिक्ट ओ मध्ये जे नंबर ऑफ वोटर्स आहे ज्यांनी वायला म्हणजे हा जो एक आहे याच्याबद्दल बोलले जाते, हे जे आहे ना हे 2/3 ने कमी आहे कोणापेक्षा, वोटर्स हु वोटेड फॉर पार्टी वाय इन पी. आता पी मध्ये जर बघितलं आपण तर हे 75 आहे. सर हे 75 याच्यापेक्षा कितीने कमी आहे, कमी आहे तर 2/3 ने कमी आहे. म्हणजे 2/3 ने कमी म्हणजे किती आहे, 1/3 आहे. मग 1/3 जर म्हणलं तर किती झाले 25. म्हणजे सर याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 25 मिळाली. कोणाची, वाय ची व्हॅल्यू आपल्याला 25 मिळाली. मग नक्कीच इथं पार्टी एक्स जे आहे त्याची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, 75 मिळणार. मग याची जर 75 मिळाली असेल तर सर 25 म्हणजे 1 तर 75 म्हणजे किती, तर नक्कीच 25 1 25 25 3 75, ज्याला आपण ऑलरेडी ए असं म्हणलंय. म्हणजे सर आपल्याला तेच विचारलंय ए ची व्हॅल्यू काय, तर सर ए ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळते सी, कारण पुढे तेच विचारलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. जर आपण सुरुवातीतून केली 75च्या 2/3 ने कमी म्हणजे 1/3 आहे कोण, ओ चे पार्टी वाय वाले. मग सर 75च्या 1/3 काढले तर 25 होता, एक ची व्हॅल्यू 25, तर ऑब्व्हियसली मग याची व्हॅल्यू काय मिळाली 75. जसा हा 25 1 25 आहे तसा हा 25 3 75 आहे, पण त्याला ऑलरेडी आपण ए म्हणलंय म्हणून त्यांनी ए ची व्हॅल्यू विचारली आपल्याला, जी ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 3. चला ओके फाईन, पुढे आलोय सर तिसऱ्या DI ला आपण आता या ठिकाणी हात लावतोय. जो DI तुम्हा लोकांच्या समोर या ठिकाणी आहे, एक आहे बार ग्राफ, त्याच्यानंतर तुमच्या बाजूला इथं तुम्हाला जो दिसतोय तो दिसतोय आपल्याला एक टेबल. इथं टाउन्स आहेत PQRST, हे जे टाउन्स आहेत. आता याच्यामध्ये वरती काय दिले इन्स्ट्रक्शन मध्ये बघा, स्टडी द बार ग्राफ अँड टेबल बिलो केअरफुली द आन्सर क्वेश्चन अकॉर्डिंगली. आता बार ग्राफ मध्ये काय दिलंय, बार ग्राफ शोज द नंबर ऑफ द पीपल इन द 5 डिफरंट टाउन्स. आता बघा PQRST मध्ये द टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट किती आहे त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी बोललं गेलंय. आणि टेबल शोज द पर्सेंटेज ऑफ द बॉईज इन 5 टाउन्स आहे. आणि त्याच्यानंतर रेशो दिलाय लिटरेट आणि लिटरेटचा ऑफ द 5 टाउन्स. आता इथं जे दिले हे नंबर बघा, इथं तुम्हाला दिसत असेल नसत दिसेल तर मी सांगतोय हे नंबर जे दिले आपल्याला हे नंबर्स इन 1000 दिलेले आहेत. आता इथं जर बघितलं इथं 20 आहे. आता बाउंड्री जी आहे 0 10 20 30 40 50 60 70 अशी दिली आहे. इथं 20 वर पॉईंट थांबलाय. सर क्यू जो आहे तो एक्झॅक्टली 20 आणि 30च्या मध्ये आहे म्हणजे 25 झालाय. क्यू आर जो आहे तो 30 आणि 40च्या एक्झॅक्टली मध्ये आहे म्हणून त्याला 35 म्हणायचं आहे. यस जो आहे तो एक्झॅक्टली 60 वर आहे आणि टी जो आहे तो एक्झॅक्टली 25 वर आहे, सॉरी 50 वर आहे. आणि हे जे नंबर आहेत ना हे सगळे नंबर आपल्याला कशामध्ये दिलेले आहेत, तर हे आपल्याला 1000 मध्ये दिले. 20,000 25,000 35,000 60,000 आणि 50,000 अशा पद्धतीने. ओके, टेबल आपल्याला काय सांगतो, टोटल पॉप्युलेशन पैकी बॉईज किती आहे. म्हणजे जर एवढे बॉईज असतील तर उरलेला गर्ल्स आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलेला रेशो जो आहे लिटरेट आणि लिटरेटचा. तर अशा पद्धतीने आपण एक काय करूयात, एक टेबल या ठिकाणी तयार करूयात. सर इथं टाउन्स साठी आपल्याला एक कॉलम घेतलाय, टाउन साठी घेतला. त्याच्यानंतर सर आपण इथं टोटल पॉप्युलेशन घेऊयात, इथं टोटल घेतले. त्याच्यानंतर सर इथं आपल्याला घ्यायचे आहे बॉईज, इथं बॉईज घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला घ्यायचे आहे गर्ल्स, गर्ल्सच्या नंतर इथं आपल्याला घ्यायचे लिटरेट आणि सर इथं आपल्याला घ्यायचे इलिटरेट. अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे. चला टेबल अशा पद्धतीने तयार करूयात. PQRST आहे, सर इथं P घेतला, इथं Q आहे, त्याच्यानंतर इथं R आहे, त्याच्यानंतर इथं S आहे आणि त्याच्यानंतर इथं T आहे. सर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपण करून घेऊयात. इथं काय म्हणले आता 20. आता 20 म्हणजे किती झाले, तिथं सरळ सरळ अशा पद्धतीने आकडा लिहून घ्यायचा आहे. सर 20,000, त्याच्या पुढे Q जो येतो 20 आणि 30च्या एक्झॅक्टली मध्ये आहे म्हणजे सर याला आपण लिहून घ्यायचंय 25,000. त्याच्यानंतर सर 30 आणि 40च्या एक्झॅक्टली मध्ये R आहे म्हणजे त्याला मी लिहून घेतलं या ठिकाणी 35,000. ओके, इन दॅट केस यस मध्ये आलोय. सर यस जो आहे तो आहे आपला या ठिकाणी 60,000. टी जो आहे तो आहे सर या ठिकाणी 50,000. अशा पद्धतीची ही टोटल आपल्याला सम या ठिकाणी मिळाली. अकॉर्डिंग टू द टेबल. टेबल काय म्हणतोय आपल्याला, टेबल म्हणतोय सर इतके पर्सेंट बॉईज आहे. पी मध्ये 40% बॉईज आहे म्हणजे सर 4 दुनी 8,000. कारण 20,000च्या 40% 8,000 होता म्हणजे उरलेल्या 12,000 ज्या आहेत त्या नक्कीच या ठिकाणी गर्ल्स असणार विदाउट एनी डाऊट. त्याच्यानंतर सर पुढे जर आलो आपण तर क्यू मध्ये 60% जे आहे तर ते काय आहेत, मुलं आहे. 25 1 150 म्हणजे सर 15,000 जर आपण बघितले तर मुलं आहे म्हणजे उरलेले जे 10,000 आहे त्या मुली असतील कुठे, तर क्यू ह्या टाउन मध्ये असं दिलेलं आहे 60%, 25 1 150 आणि देन सो ऑन. आर मध्ये जर आपण बघितले तर बॉईज फक्त 20% आहे. सर 35 दुनी 70 म्हणजे 7,000 जर इथं घेतले तर नक्कीच उरलेले 28,000 जे आहेत त्या गर्ल्स या ठिकाणी आहे कुठे, तर टाउन आर मध्ये. त्याच्यानंतर सर येस मध्ये जर आपण आलो तर 45% जर ज्या आहेत तर त्या आहेत सर बॉईज आहे म्हणजे 45 म्हणजे 9 त्रिक 27 म्हणजे सर 27,000 आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर
45 म्हणजे जर 30 मधून 3 गेले येस एक्झॅक्टली, जर हे असतील 27,000 तर हे मिळाले सर आपल्याला 33,000. अशा पद्धतीने आपल्याला यस या टाउन मध्ये असलेल्या बॉईज 27,000 आणि असलेल्या गर्ल्स 33,000 असा आपल्याला नंबर या ठिकाणी मिळाला. पुढे 38% दिले सर. आता याच्या जर 38% काढायचं असेल तर 38 जर आपण बघितले तर 38 जवळपास 190 होतात, म्हणजे 19,000 असलं पाहिजे या ठिकाणी सर. आपल्याला तरी थोडक्यात कन्फ्युजन मला आहे सर. 8 40 झालं, इथं 4 घेतले, 5 15 4 19 होतात. सो डेफिनेटली सर इथं आपल्याला मिळाले 19,000 मुलं. 50 मधून जर 19 गेले तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी 31,000 असा आकडा आपल्याला मिळेल. हे 30 आणि हे 20 50,000 अशा पद्धतीने बॉईज आणि गर्ल्स आपल्याला मिळाल्या. बरं सर, अजून लिटरेट आणि इलिटरेटचा रेशो बाकी आहे. म्हणजे आता ह्या लोकांना म्हणजे 20,000 लोकांना मला एकाच 3 मध्ये वाटायचे, म्हणजे 20,000चे मला 4 तुकडे पाडायचे. मग सर इथं जर आपण बघितलं की सर 20,000ला जर मी डिवायडेड बाय जर 4 केलं तर एक व्हॅल्यू मला किती मिळते? 5,000 मिळते. म्हणजे सर इथं जर आपण लिटरेट बघितले तर किती आहे? 5,000. आणि मग ऑटोमॅटिक इलिटरेट जर बघितले आपण तर किती झाले? 15,000. ओके फाईन. पुढे जर बघितलं आपण तर इथं 25,000 हा आकडा दिलाय सर. या 25,000चे जर आपण क्यू मध्ये बघितलं तर डिवायडेड बाय किती होतं? 10. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू मला किती मिळते? तर 2,500 मिळते. मग आपण जर बघितलं तर 25 7 75 असे, म्हणजे सर 17,500 जे आहे ते लिटरेट आहे आणि 25 3 75 म्हणजे 7,500 जे आहे तर ते इलिटरेट आहे. अशा पद्धतीने हे 25,000 पण झाले. त्याच्यानंतर सर पुढचा आकडा जो दिलाय तो दिलाय आपल्याला 35,000. 35,000 दिलाय आपल्याला कुठे? आर मध्ये. सर त्याचा रेशो आपल्याला जर बघितला तर तो दिलाय 8 आणि 2 10 दिलाय. म्हणजे एकाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? तर डेफिनेटली इथं 3,500 मिळाली. मग सर 3,500ला जर आपण बघितलं तर 3.5 दुनी जर म्हणलं तर इथं जे येतात सर इथं 7,000 येतात आणि याच्यातून जर 7,000 गेले तर उरलेले 28,000 जे आहे ते इलिटरेट आहे. अशाही पद्धतीने आपल्याला नंबर मिळालाय. पुढे आलोय सर 60,000. यस मध्ये जर आपण बघितलं तर टोटल 60,000चे आपल्याला किती तुकडे पाडायचे? 5 तुकडे पाडायचे. सर इथं जर बघितलं किती पंचे तर 12 पंचे 60,000 होतात. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू मला मिळाली 12. म्हणजे 12 त्रिक 36. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर सर 36,000 जे लोक आहेत तर हे लिटरेट आहे. आणि 12 दुनी 24,000 जर आपण बघितलं तर हे न शिकलेले म्हणजे इलिटरेट आहे. आणि फायनली अजून आपल्याला काय दिलं गेलेलं आहे? सर फायनली आता टी बद्दल बोललं जातं. टीचे टोटल किती आहे? टीचे आहे सर टोटल 50,000. ह्या 50,000चे किती तुकडे पाडायचे? तर आपल्याला 20 तुकडे पाडायचे. सर याचाही जर व्हॅल्यू आपण काढली तर 2,500 आपल्याला या ठिकाणी मिळते. 2,500 एकाची व्हॅल्यू मिळते 5,000 डिवायडेड बाय 2. मग सर 25 9 जर बघितलं तर 225 होतात. म्हणजे सर 22,500 आपल्याला इथे मिळाले. आणि तिकडे जर बघितले याच्यातून जर 22,500 गेले तर 27,500 आपल्याला इकडे मिळतात. अशा पद्धतीने आपल्याला हे मिळतात टोटल 50,000. हे जर आपण याच्यात टाकले काढून 2,500 तर 25 जुनी 50 होणार. सर दिस इज अवर टेबल. ऍक्च्युली हा टेबल जो मी तुमच्या समोर तयार केलाय तो कशा पद्धतीने तयार झालाय तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे रिपीट अँड रिपीट बघा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तोपर्यंत स्लो करून बघा तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये, फास्ट करून बघा तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. ज्या पद्धतीचा हा टेबल आपल्या समोर एकदा तयार झालाय, हा टेबल तयार झाल्याच्या नंतर पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपले सगळे प्रश्न जे आहे ते या ठिकाणी आरामात सॉल्व्ह होऊ शकता. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चालेल सर, आता 1 बाय 1 आपण क्वेश्चन बघूयात. आता हे जे इथं दिलंय हा जो पोर्शन आहे हा पोर्शन मी फक्त या ठिकाणी रफ करून टाकतो, कारण आपल्याला तिथे जागा लागेल प्रश्न सॉल्व्ह करायला. हा टेबल कसा तयार झालाय हे सगळ्यात जास्त महत्वाचं या ठिकाणी आहे. चालेल सर, याला आपण रफ करून टाकूयात. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही ते आकडे जे आहेत रिवाइज करून तुम्हाला बघायचे असेल तर बघू शकता. पण आपल्या गरजेपुरता जो टेबल होता तो टेबल आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. पुढे काय म्हणले सर, आता क्वेश्चन नंबर फर्स्ट. 40% ऑफ द बॉईज फ्रॉम टाउन पी वेंट टू टाउन क्यू, देन व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ द बॉईज इन टाउन क्यू? सर टाउन क्यू मध्ये जर बघितलं, टाउन क्यू मध्ये ऑलरेडी बॉईज किती आहे? सर टाउन क्यू मध्ये जर आपण बघितलं तर बॉईज आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे 15,000. ओके, नो प्रॉब्लेम, याला आपण या ठिकाणी पुट केलंय. पण त्याचं म्हणणं आहे पी मध्ये जेवढे बॉईज आहे, सर पी मध्ये किती बॉईज आहे? सर पी मधले बॉईज जर आपण बघितले तर ते आहे 8,000. या 8,000चे 40% जे आहे ना ते 40% इकडे जाणार. मग सर 8 चौक 32 म्हणजे किती गेले? 3,200 जे आहे ते इकडे जाणार. मग सर 15 आणि 3 किती होतात? डेफिनेटली 15 आणि 3 होतात सर 18, म्हणजे 18,200 एवढी स्ट्रेंथ आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. ऑप्शन नंबर बी हे उत्तर आपलं या ठिकाणी असेल. वन्स युअर टेबल इज रेडी इट इज व्हेरी इझी टू सॉल्व्ह. याच्यापेक्षा जास्त मेहनत करायची गरज आपल्याला पडणार नाही, कारण क्यूचे बॉईज जे आहे ते ऑलरेडी 15,000 आहे आणि पी चे बॉईज ऑलरेडी 8,000 आहे. याचे 40% इकडे गेले, इकडे जर गेले तर 15 आणि 3 18 होतात, 18,200. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येईल. सर पुढे आलो आपण. आता हा बघा, नेहमीप्रमाणे मी तुम्हा लोकांसाठी जे आहे तर नेहमी एक प्रयत्न माझा जो असतो तो या ठिकाणी पण आहे की सर हा टेबल मी रेडी करून ठेवलाय. पी क्यू आर एस टी हा जो
टाउनचा टेबल आहे, त्याच्यानंतर टोटल दिले, बॉईज दिले, गर्ल्स दिले, लिटरेट इलिटरेटचा रेशो पण पूर्णपणे तुमच्या समोर आहे. कारण हा टेबल जो आहे हा आपण ऑलरेडी या स्लाइडमध्ये जो तयार केलाय तो सिस्टमॅटिकली तुमच्या समोर या ठिकाणी असेल. तर हा टेबल बघून आता आपल्याला प्रश्न पटापट सॉल्व्ह करायचे आहे. सर व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द लिटरेट पीपल फ्रॉम द क्यू टू द इलिटरेट पीपल फ्रॉम द आर, म्हणजे व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द लिटरेट पीपल क्यूचे. आता सर क्यूचे जर लिटरेट पीपल आपण बघितले तर ते होतात सर 17,500. हे किती टक्के आहे असं विचारलं आपल्याला, कोणाच्या, टू द इलिटरेट पीपल ऑफ द आर. आर चे इलिटरेट पीपल जर आपण बघितले सर टोटल 28,000 या ठिकाणी होतात. अशा पद्धतीने हे 2020 गेले. सर इथं जर बघितलं तर 35,5 375 होतात आणि 35,8 280 होतात. 5/8 सर 5/8 ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला माहितीये, 5/8 ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 62.5. सर मला 35चा पाडा म्हणता आला, तुम्हाला जर 35चा पाडा म्हणता येत नसेल तर तुम्ही 5चा किंवा 7 आणि 5चा पाडा म्हणून सुद्धा हे कॅल्क्युलेशन करू शकता. पण मला एवढं माहितीये की 5/8 ची व्हॅल्यू जी आहे ती 62.5 आहे. सर ऑप्शन नंबर सी हे उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. सो नेक्स्ट आलोय सर आपण पुढचा प्रश्न बघा. इफ 30% ऑफ द बॉईज फ्रॉम टाउन आर इलिटरेट असेल, देन फाइंड द रेशो ऑफ द लिटरेट बॉईज इन सिटी आर टू द इलिटरेट पीपल इन क्यू. चला आता आपल्याला फक्त बॉईज बद्दल बोलले गेलेले. 30% ऑफ द बॉईज जे आहे आर चे. मग आता आर मध्ये आलो, आर मध्ये जे आपण बॉईज जर बघितले तर किती आहे, टोटल 7,000 आहे. सर लक्षात घ्या, इफ 30% ऑफ द बॉईज जे आहे आर चे. आता आर मध्ये आपण जर बॉईज बघितले त्याच्यामध्ये आपल्याला आता पाहिजे सर इलिटरेट पाहिजे आपल्याला, इलिटरेट. ओके, इलिटरेट किती आहे, 30%, म्हणजे 7 किती झाले, 2100 जे आहे ते इलिटरेट आहे. असं जर असेल देन फाइंड द रेशो ऑफ द इलिटरेट बॉईज इन सिटी आर, म्हणजे 2100 अँड टू द इलिटरेट पीपल इन क्यू. आता क्यूचे इलिटरेट पीपल म्हणलं तर किती झाले, टोटल इलिटरेट पीपल आहे 7,500. सर अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन मिळेल. सर हा पण गेला, सर हा पण गेला. याला म्हणायचं 3×7 21 आणि याला म्हणायचं सर किती 3, तर याला म्हणायचं 3×7 3×25 म्हणजे 25×3=75. 7:25 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. सर ऑप्शन नंबर ए हेच आपलं उत्तर आहे. फर्स्ट ऑफ ऑल जे बॉईज आहेत आपल्याकडे, कोण, जे आरचे जे बॉईज आहेत त्या बॉईज म्हणजे ते बॉईज होते सर किती 7,000, त्याच्यातले 30% इलिटरेट आहे ते 2100 झाले. आणि हे जे मिळाले आपल्याला तर हे क्यूचे टोटल मिळाले. क्यूचे टोटल इलिटरेट मिळाले, बाय द वे टोटल नाही, टोटल जे आहे तर ते इलिटरेट या ठिकाणी मिळालेले आहे. अशा पद्धतीचा कॅल्क्युलेशन आहे. 7,500 आणि 2100 चालेल. ओके, पुढे जातोय सर आपण. पुढचा जो प्रश्न आहे, व्हॉट इज द रेशो ऑफ द टोटल गर्ल्स फ्रॉम द आर अँड टी. आता आर आणि टीच्या ज्या गर्ल्स आहे यांचा रेशो आपल्याला विचारलाय, टोटल इलिटरेट फ्रॉम पी आणि क्यू. तर सगळ्यात पहिले व्हॉट इज द रेशो ऑफ द गर्ल्स घेऊयात आपण. सर आर आणि कोण आहे तो टी आहे. सर आर आणि टीच्या आपल्याला गर्ल्स पाहिजे. मग आर मध्ये गर्ल्स किती आहे सर 28,000, टी मध्ये किती आहे 21,000. हे झाले सर 8 आणि 1 9 मतलब 59. अशा पद्धतीने हे सर 59,000 आपल्याला या ठिकाणी मिळाले. नो प्रॉब्लेम. ओके, पुढे काय विचारलंय, टोटल इलिटरेट फ्रॉम पी आणि क्यू. पी आणि क्यू चे टोटल इलिटरेट जर बघितले तर 15×7 22 म्हणजे किती होता 22,500. सर 2020 गेले. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन झालंय. पुढे आपल्याला काय विचारलंय, सर हा 0 गेला, इथं पॉईंट येऊयात, म्हणजे 59:22.5. मग आता इथं जर रेशो दिले सर 49, याला 59 ला जर डबल केलं तर 9 दुनी 18 होतात, 5 दुनी 10 आणि 11 118 होतात. सर याला जर डबल केलं 22.5 दुनी 45 होतात. सो माय डिअर स्टुडंट 118:45, 118:45. ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. फक्त मी काय केलं, रेशो काढायची वेगळी टेक्निक आहे. त्याला याला मी 59 ला डबल केलं 118 झाले, 22.5 ला डबल केले तर 45 झाले. मी नेहमी क्लासमध्ये पण तुम्हाला लोकांना सांगतो थोडंसं ऑफिशियल चेटिंगचा उपयोग आपण या ठिकाणी करायचा. कारण सर हे रेशो बघून मी या ठिकाणी थोडंसं कन्सिडर केलंय की जर मी 59 ला डबल करून जर 118 मिळत असेल तर 22.5 ला डबल करून मला 45 मिळताना ऑप्शन नंबर डी जे आहे हे उत्तर आपलं या ठिकाणी सॅटिस्फाय होतंय. सर पुढे आलोय आपण. हो, व्हॉट इज द ऍव्हरेज डिफरन्स बिटवीन द बॉईज इन पी अँड क्यू. सर आता पी आणि क्यूचे जे बॉईज आहेत, सर पी आणि क्यूचे बॉईज 15 आणि 8 किती झाले सर, हे झाले 23,000. ओके, नो प्रॉब्लेम. याला इथं ठेवूयात आपण. अँड द गर्ल्स इन एस अँड टी. आता एस आणि टीच्या ज्या गर्ल्स आहेत त्या आहेत सर 30 आणि 30 60 म्हणजे 64,000. मग सर यांच्यात जर आपण वजाबाकी जर या ठिकाणी केली तर किती येतात, 3 0 जे आहेत ते तर कॉमन आहेत. सर 4 मधून 3 गेला 1 येतो आणि 6 मधून 2 गेले तर 4 येतात, 41,000. आता ऍव्हरेज डिफरन्स विचारलाय म्हणून याला डिवायडेड बाय जर 2 केलं सो माय डिअर स्टुडंट 20,500 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला
हे का बरं एवढं इतकं सोपं होतंय, कारण टेबल आपण ऑलरेडी जे आहे ते या ठिकाणी तयार केलेला आहे. लक्षात घ्या, आजचे जे 3 व्हिडिओज आपण या ठिकाणी बघितले, हे 3 व्हिडिओज किंवा सॉरी 3 जे DI आपण या ठिकाणी बघितलेत, ह्या 3 DI मध्ये तुमच्याही लक्षात आलं असेल की डिफिकल्टी लेवल मी थोडीशी काय करत चाललोय, आता वाढत चाललेलो आहे. ही डिफिकल्टी लेवल आपल्याला टॉपमोस्ट लेवल पर्यंत घेऊन जायची आहे, की जे DI बघितल्याच्या नंतर तुम्हा लोकांना इथं घाम फुटला पाहिजे. कारण इथं फुटलेला घाम आणि त्याच्यावर केलेलं काम याच्यातून आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये जो आहे खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्क मिळणार, एवढं मात्र नक्की. बघा, आजचे जे काही 3 जे DI मी या ठिकाणी घेतले, ह्या 3 DI मध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो मुद्दा होता सर की आपल्याला या ठिकाणी जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन करताना या स्लाइडचा जो आहे खूप जास्त उपयोग आपला या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे काय, जिथं आपल्याला रेशोवरून रेशो काढता येतात तिथं आपण त्याची मदत या ठिकाणी घेतली. येस, जेन्युअनली आजच्या DI मध्ये कॅल्क्युलेशन थोडेसे जास्त होते, कारण ते असणारच आहे. कारण आपल्याला हे जे DI मी तुमच्या समोर मांडले हे SBI PO प्री IBPS PO प्रीच्या लेवलचे होते, त्याच्यामुळे या DI वर थोडंसं जास्त काम आपण या ठिकाणी करूयात. पुढचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ घेऊन 10 नंबरचा व्हिडिओ घेऊन मी परत 2 दिवसानंतर किंवा इमिडिएटली उद्या जरी म्हणलं तरी चालेल, मी अशा पद्धतीने ते व्हिडिओ जे आहे ते या ठिकाणी टाकत राहणार. पण लक्षात ठेवा, व्हिडिओ टाकणं फक्त महत्वाचं नाही, हे व्हिडिओ मी ऍक्च्युअली तुमच्यासाठी टाकतोय. सो तुम्ही ज्या पद्धतीचं अप्रिशिएशन या ठिकाणी करताय ते थोडंसं चांगलं आहे, पण अजून थोडंसं जर आपल्याला मिळालं तर अजून जास्त मेहनत करण्याचा वाव जो आहे किंवा एक डेडिकेशन जे आहे ते मला या ठिकाणी मिळेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरच तुमच्या भेटीला येतो पुढचे अजून चांगले चांगले क्वेश्चन्स घेऊन. तोपर्यंत हे जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओज प्रॉपरली बघा, सगळे क्वेश्चन्स कॅरी करा, शॉर्टकट्स कॅरी करा आणि स्कोर वाढवण्याचा प्रयत्न आपला या ठिकाणी करायचा आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. आता पुढचे जे काही आहेत जे व्हिडिओ असेल तो घेऊन मी लवकरच येईल. तोपर्यंत ऑल द बेस्ट, कीप गोईंग, कीप प्रॅक्टिसिंग. थँक्यू.